दिनांक 15/4/2025 आमचं आमरण उपोषण चालू झालेलं आहे। आज आमचा दुसरा दिवस आहे। आज प्रकृती काही जणांची बिघडलेली आहे आणि काल एकांचं आमच्या सफाई कर्मचाऱ्यांचं एक अशा टेन्शन मध्ये ते दुःखद निधन झालेलं आहे एका सफाई कर्मचाऱ्यांचं। काही लोक तिकडे गेलेले आहे आणि प्रशासनाने आतापर्यंत याची नोंद काही घेतली नाही आणि भेटायला कोणी आलेलं नाही। आता आमच्या जे मागणी आहे ते तुम्हाला तर सांगितलंच आहे आम्ही सर्व। झालं असं का जे आमचे लाडपागीचे जे शासनाचा जो आदेश होता आम्हाला त्याच्यावरच तुम्ही म्हणजे घात घातलेला आहे आमच्या संदर्भात। आमची एवढंच मागणी आहे जे आम्ही त्यांना प्रेस नोट दिलेली आता तुम्हाला त्या अनुषंगाने आमच्या पूर्ण मागण्या त्यांनी पूर्ण करायला पाहिजे। कोर्ट के तरफ से क्या ऑर्डर आया हुआ? कोर्टचा 8/1/2025 हायकोर्टाचा आदेश आहे का सर्व जाती धर्माच्या लोकांना लाडपागी हा लागू झालेला आहे आणि 28/1/2025 सामाजिक न्यायाचं एक परिपत्रक निघलंय। त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे का तुम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना याच्यात समाविष्ट करून त्यांना कामावर रुजू करून घेण्यात आहे। आता यांचं सांगणं असं आहे का आम्हाला जोपर्यंत किंतु परंतु असं करायला लागले फक्त इथलं कोणतं आपलं हे शासकीय डिपार्टमेंटाचा, बाकी नगरपंचायत, महानगरपालिका, नगर परिषद इकडे सर्वांकडे कालच आपल्या संभाजीनगर महानगरपालिकेने 50 लोकांना ऑर्डर दिली आहे सामाजिक न्याय आपल्या संजय शिरसाट साहेबांच्या आदेशाने। पण त्यांचं तर पालन करायच नाही लागले। काल एवढा ऑर्डर दिला तरी त्यांना आम्ही दाखवलं तुम्ही ऑर्डर आम्हाला का तसं तुम्ही का नाही सामावून घेत त्याच्यामध्ये बस आणखी काही विषय नाही। त्यांचं म्हणणं काय? डीनचे म्हणणं काय? डीनचं आजपर्यंत आलेच नाही ते आम्हाला भेटायला आलेच नाही भेटायला आश्वासन काहीच दिलं नाही त्यांनी। जे पत्र दिलं त्यांनी मागच्या GRच्या अनुषंगाने चालू आहे त्यांचं 13/10/2024चा जो शासन निर्णय निघाला होता त्याच्यावरच ते ठाम आहे। त्याच्यानंतर आणखी शासनाने हायकोर्टाचा बी आदेश आहे, शासनाचा बी सामाजिक न्यायाचाच आदेश आहे ना, ते पण पालन करा ना तसं तुम्ही। आणि मेन गोष्ट त्यांनी ते 45 लोकांची यादी जी लावलेली आहे ती यादी न लावता आमच्या सर्वांची यादी लावायला पाहिजे त्याच्यामध्ये समाविष्ट करून। आप लोग मागणी पूर्ण होत नाहीत, पुढचं पाऊल काय? पुढचं पाऊल आमचं असं आहे का आता जोपर्यंत ते अमर उपोषण आमचं कंटिन्यू राहणार आहे आता चालू, त्याच्यात काही शंका नाही। आणि याच्यानंतर आणखी 2-1 दिवस आम्ही वाट बघू, त्याच्यानंतर तीव्र आंदोलन सुरू करू। झालं तर आम्ही आता त्याच्यानंतर त्यांच्या कॅबिन मध्ये काय होत नाही आम्हाला काही जे निर्णय आम्ही करणार ते सांगून आता करू फिक्स झालेले आहे। आप लोग कितने वर्ष से कर रहे काम? कितने लोग हैं आप और कितने वर्ष से काम कर रहे? आता आमचं कम से कम माझी आई जी होती तर ती 2096 पासून होती। अच्छा। आणि सर्व जेवढे आहे हे कोर्टाच्या आदेशाचेच लोक आहे आणि या सर्वांचं रिटायरमेंट धरून त्यांचे पाल्य आता त्यांना कोर्टाचा आदेश आहे का ते पाल्यांच्या नातू पंतूला बी घ्यायचा आदेश आहे त्याच्यामध्ये। आमचं तो वय निघून गेलंय पण त्यांच्या नातू पंतूवर तोच दिवस यायला लागले। आपलं नाव? संतोष चव्हाण। हमारा बोलना ये है कि सफाई कर्मचारी जो यहाँ की घाटी के रुग्ण सेवा करे, सर्व जाति धर्म के लोगों ने यहाँ रुग्ण सेवा करे घाटी में। और हमारा बोलना ये प्रथम प्राधान्य हमको दो तो एक ही समाज के लोगों को दे रहे, उन्होंने वही काम करे और सभी समाज के लोगों ने घाटी में ये जो रुग्ण सेवा करे साफ सफाई का सबने एक साथ करे। और एक ही GR को लेके पकड़ के बैठे तो दूसरा हमारे सब पे अन्याय हो रहा। और वो उन्होंने जो काम करे सभी धर्म के लोगों ने काम करे, सबका ख्याल रखो, सबके साथ न्याय दो, ये हमारी अपेक्षा है। अगर आपकी मांग अगर पूरी नहीं होती तो आप आगे क्या करेंगे? हमारी मांग पूरी नहीं होती तो हम बस ये धरने आंदोलन करते रहेंगे और हमारी मांग यहाँ से शुरू रहेंगी। अधिष्ठाता साहब ने हमारे पे न्याय देना, अधिष्ठाता साहब यहाँ के सुप्रिया साहब यहाँ की है, उन्होंने हमारे ऊपर पूरा ध्यान देना। उनका यहाँ पे पूरी पढ़ी हुई है और यही उन अधिष्ठाता बने हमारा, उन्होंने पूरा सहानुभूति वो करके हमारे को हमारे विचार करके हमारे साथ देना चाहिए। साहब आए थे यहाँ पर कुछ नहीं, साहब अभी तक नहीं आए, कोई भी अधिकारी अभी तक नहीं आया। लोग आए तो एक ही इनकी तबीयत खराब हो गई है, ना खाना है ना पानी है। और एक है तो हमारे जो कर्मचारी थे उनकी बच्चियाँ बैठी थी वो एक है तो उनके जो सीरियस हो गई कल उनका वो देहांत होगा। ये ऐसा चलते रहे तो अच्छी चीज नहीं है। देहांत किसकी वजह से? वो यहाँ वो देखने आ रहे थे, उनकी बच्ची नातू बैठी थी, वो स्वतः कर्मचारी थे वो सफाई कर्मचारी। क्या नाम आपका? मेरा नाम गुलाब था।
पूर्वीचे जे डिंग साहेब होते आमचे संजयजी राठोड सर, यांना आम्ही फक्त कोर्टाचं जे 24/2023चा जो JR दाखवला, 24/2023चा जो JR साहेबांना दाखवला आम्ही, संजय राठोड सरांना, जे डिंग साहेब होते पूर्वीचे, त्यांनी आम्हाला जसं आश्वासन दिलं तसं 3 दिवसाच्या आतमध्ये सर्व लोकांची यादी लावली त्यांनी. आणि आम्हाला दोघा तिघांना बोलून त्यांनी एवढं पण सांगितलं होतं, नाही मला सर्वांची गरज आहे, कोणाला 5 पैसे द्यायचं नाही, कोणी अगर घेत असेल तर मला फक्त तुम्ही तुमचं नाव लीक केलं जाणार नाही, आम्हाला फक्त सांगा येणे असे पैसे घेतले. हे तक त्या साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं. कसं आहे, डिंगणे साहेबांनी बी तसंच बोलले होते, पण त्यांनी यादी सर्वांची लावली होती आणि त्या यादीमध्ये कोणाला भेदभाव केला नव्हता त्यांनी. आणि ती यादी ही बघा, त्यांनी आताची जी यादी लावली या लोकांनी, ही ती यादी आहे. ही यादी पूर्वीची नाही, ही यादी ही ती यादी आहे जे 67 लोकांची. त्याच्यामध्ये लोक बघा, तुम्ही बघू शकता, सर्व नवीन आहे. 22, 23, 24चे लोक घेतले. आणि जे पूर्वीचे यादीचे 2000, 2010, 2011, 12 त्या लोकांना वगळून टाकलं यादीमधून त्यांनी. ती यादी ही बघा, जे संजय सरांनी आम्हाला हे टाकली, ती यादी ही येते. ती यादी ही जे 132 लोकांची यादी येते. याच्यामध्ये 132 लोकांची नाव आहे. आणि त्यांनी आता जे चापलुसी करून भरती केलेल्या त्या लोकांची 67 लोकांची यादी वेगळी आहे. त्याच्यामधून फक्त त्यांनी 20 लोक सिलेक्ट केले. ते जागा त्यांच्या तेवढंच आहे त्यांच्याकडे, पण जागा आहेच नाही म्हणता आमच्याकडे. मग आमचे जायचं कोणाकडे? आणि बाहेरचे लोक TCS कंपनी आणि सरळ सेवा कंपनीचे ते प्रस्ताव पाठवत आहे की त्यामुळे आमच्यावर अन्याय होणार आहे. ते आमचे लोक सर्व काम केलेले ते वगळून जाणार, ते बाहेरचे लोक येणार आहे आमच्या जागावर. TCS फार अन्याय आहे. TCS कंपनीला म्हणायचा अर्थ आहे तुम्ही एका समाजाला वेगळा न्याय देता आणि दुसऱ्याला असा TCS कंपनीचा न्याय देता का? आमचे लोक जे आहे आम्हाला प्रथम प्राधान्य किंवा आमच्या वारसांना न्याय द्यावा. तुम्ही द्या, TCS ला द्या, आमचा त्याच्यात वाद नाही, पण आम्हाला भरती करा, नंतर उर्वरित जागा द्या ना त्यांना. आम्हाला त्याचा विरोध पण नाही तुम्हाला, पण द्यायच्या पूर्वी आम्हाला आमचा न्याय पूर्ण करा, नंतर द्या त्यांना उर्वरित जागा. चलिए. कल से इन्होंने अभी पानी तक नहीं पीवा है. कोई भी नहीं है. इसका जिम्मेदार कौन रहेंगे? घाटी का प्रशासन, एओ और प्रशासन पूरा. हेलो, हाँ बोलो. रोड के ऊपर हमारा सब लोग हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो. भारत हक की मांगे करो. 12 हक की मांगे पूरी करो. देत कसे नाही, द्यायला पाहिजे, देत कसे नाही. द्यायला पाहिजे. या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडके वर पाय, या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडके वर पाय.